नमस्कार मित्रांनो, आता आम्ही चाललो आहे बाहेर बाहेर कुठे तर बाहेर मंदिरात चाललो आहे. देवेश तर दिसणार नाही, हेल्मेट घातलं आहे त्याने. तर आम्ही चाललो आहे झोलाई मातेच्या मंदिरात. आज आहे दसरा, तर आज आम्ही जातो आहे तिथे. तर बघू, आता आम्हाला माहिती नाही तिथं व्हिडिओ काढून देतील का नाही ते. तर आम्ही चाललो आहे. जस्ट आम्ही पोलादपूरला आलो आहे. आता पेट्रोल टाकला आणि आता आम्ही निघालो इथे. सो बघू. तर मित्रांनो, आम्ही आलो आहे ऑलमोस्ट आता 8 किलोमीटर आलं आहे. 8.3 किलोमीटर्स. मधलं इथं व्ह्यू मस्त आहे. मी व्हिडिओ काढली, मी टाकेल ती पण. कारण आम्ही येताना दुसऱ्या रस्त्याने येणार आहे. आता येताना इकडे येताना आम्ही पोलादपूर मार्गे आलो आणि आता जाताना घरी जाताना आम्ही माड मार्गे जाणार आहोत. सो बघूया. बघू आता तिकडे राहायचं ना. हा काय चल. तर मित्रांनो, आता आम्ही चालू इथं मॅपमध्ये दाखवते तर काहीतरी 4-5 मिनिटांनी पोहोचतो. थांबलो इथं व्ह्यू बघू शकतो. हा बोलायचं रेश नाही. चल दोघं जाऊ. चल भारी मस्त व्ह्यू आला. नदी पण येतं. बघू येताना फोटो काढू. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही मंदिर पोचलो. आमचं दर्शन झालं आहे. इथं लोक आहेत. आता आम्हाला सवय ब्लॉग बनवायची लोकांसमोर. आम्हाला सवय आम्ही लाज वाटते. बघू तरी ट्राय करते आम्ही बनवायचं. बघू एकदम फोटो काढू आम्ही इथं बाहेर आणि जाऊ. आमचं दर्शन झालं तर कोण नव्हतं इथं, तेव्हा काहीच गर्दी नव्हती. आणि आता आमचं जसं दर्शन झालं तसं आता गर्दीच आली. तेव्हा आम्ही आलो तर डायरेक्ट आमचं दर्शन झालं आणि आता लाईन लागली दर्शनासाठी. बघूया आता काय होते काय नाही. तर मित्रांनो, आम्ही आता निघतो आहोत. कारण आमचं झालं आहे दर्शन. थोडंसं आम्ही इथं बाहेर फोटो काढले, कारण वातावरण तुम्ही बघू शकता खूप मस्त आलं आहे वातावरण. तर आता आम्ही चाललो आहे. देवेशला पण आता मुंबईला जायचे संध्याकाळच्या ट्रेनने. चला, सो आम्ही चाललो आहे. सो बाय नाही, आता आम्ही जाऊ महाड मार्गाने जायचं ना. सो जाऊ आम्ही आता. बघू काय होतं. आता काय भूक पण लागले, काहीतरी खाऊ. आता काय घरी जायचं, काहीतरी खाऊ बाहेर. आईस्क्रीम खाऊ काय तर. बघू जरा. हो, तो बघा मंदिर बघू शकतो. माझा मोबाईल दे. हो हा. तर मित्रांनो, आम्ही तिथून निघून आता इथं आलो आहोत. मगाशी आम्ही जातानाच हा स्पॉट बघितलेला फोटो काढण्यासाठी. आम्ही इथं जरा फोटो काढू, कारण इथं व्ह्यू खूप मस्त येतं. आज काय माहिती, आज वातावरण एक नंबर. आज दसरा आणि त्यात आज पाऊस पण नाही पडत आहे. भारी एक नंबर दिवस आज. कारण एवढे दिवस सारखा पाऊस पडून कंटाळलेला आम्ही. हो काढचं येतो बा. देवेश फोटो काढण्यासाठी तयार झाले नाही. आता आम्ही जरा फोटो काढू. बाय बाय. सो गाईज, आता आम्ही माडबंदा पण निघालो आहे. माडमध्ये आम्ही थांबलो, जरा लस्सी प्यालो. कारण आता ह्या उन्हात लस्सी एक सहारा होती आम्हाला. लस्सी प्यालो आणि आता घरी चाललो आहे. आता काही 4-5 किलोमीटर झालं आहे घरी. आता आम्ही जाऊ घरी. कारण देवेश आहे गाईवर, त्याला जायची कॉलेज. उद्या आहे एक्झाम द्यायची. दिवे लावणार होतं एक्झाममध्ये. सो बघू. मला एक तर जुना ब्लॉग पण अपलोड करायचे, तो पण मी अजून पूर्ण एडिट करायला घेतला नाही. पण बघू आता, माहिती ना हा ब्लॉग येईल आधी का तो ब्लॉग येईल. सो बाय बाय.
आता घरी आलेलो आहोत 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 नाही आलो आहे मी. तर मित्रांनो आता घरी आलेलो आहे. देवेश गेला मला इथं खाली सोडून, कारण त्याला जायचे कॉलेजला, उद्या त्याचा पेपर आहे. सो आज तो संध्याकाळच्या ट्रेनने जाणार आहे. संध्याकाळ पण आहे आता 2-4च्या ट्रेनने जाणार आहे. सो मी आता गॅलरीत आलो आहे आणि आता ब्लॉग एंड करायची वेळ आली. सो बघू शकतो ऊन आहे, ऊन पावसाचा दोन्ही आहे. आमचं नशीब चांगलं होतं की आज पाऊस नाही भेटला आम्हाला, म्हणून वाचलो, फोटो पण काढता आले. पण आता आला आहे बारीक बारीक पाऊस, ऊन पाऊस दोन्ही आहे. चालेल, चला भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.